नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। गोकुळाष्टमी जवळ आली आहे, त्यामुळे आज आपण कृष्णास प्रिय असलेला गोपाळ काला करणार आहोत। अतिशय सोपा असा हा पदार्थ आहे आणि याला गोकुळाष्टमीच्या दिवशी विशेष महत्त्व आहे। चला तर मग रेसिपी बघूया। यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे जाड पोहे, चुरमुरे, साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या, दही, थोडी डाळ किंवा डाळव, साखर, थोडे डाळिंबाचे दाणे, मीठ आणि कोथिंबीर। सर्वप्रथम जाड पोहे एका चाळणीत घेऊन 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत। मंडळी, गोपाळ म्हणजे श्रीकृष्णाचे मित्र म्हणजेच गायी राखणारे आणि काला म्हणजे सर्व एकत्र करणे, म्हणूनच याला गोपाळ काला असे म्हणतात। असे सांगितले जाते की श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांबरोबर यमुनेच्या तरी हा गोपाळ काला करत असे आणि सर्वांमध्ये वाटून खात असे। पोहे धुवून झाले की थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचे आहेत आणि तोपर्यंत एका बोलमध्ये दही घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मीठ आणि साखर घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर या दह्यामध्ये आपण भिजवलेले पोहे, चुरमुरे, लाह्या, डाळव आणि डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत। खरं तर गोपाळ कालामध्ये भिजवलेली चणा डाळ घालतात, पण आपल्याकडे जर चणा डाळ नसेल तर आपण डाळव देखील वापरू शकतो। यामध्ये तुमच्या आवडीच्या इतर फळांचाही वापर करू शकता आणि काकडीचा देखील वापर आवर्जून केला जातो। सर्व छान कालवून घ्यायचे, म्हणजेच एकत्र करायचे आणि नंतर याला आपण छानशी फोडणी देणार आहोत। फोडणीसाठी मी 1 चमचा तूप गरम करून घेतलेले आहे आणि तुपामध्ये जिरे आणि हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घालायचे आहेत। ही खमंग फोडणी आपल्या गोपाळ काल्यावर घालायची आणि पुन्हा एकदा सर्व छान मिक्स करून घ्यायचे की झाला आपला गोपाळ काला तयार। हा गोपाळ काला एखाद्या छान डिश मध्ये सर्व करा आणि वरून डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर घालून छान गार्निश करा। मंडळी, श्रीकृष्णास प्रिय असलेला हा गोपाळ काला किंवा दही काला अतिशय हेल्दी देखील आहे बरं का। यामध्ये विविध फळांचा आणि लाह्यांचा समावेश असल्यामुळे हा स्नॅक्स म्हणून अतिशय हेल्दी पर्याय आहे। तुम्ही देखील हा गोपाळ काला नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।